प्रश्न 14वा आपण आता बघत आहोत. यामध्ये काय सांगितलेलं आहे की मुंबई ते गोवा, आता हे जे डिस्टन्स आहे ते किती दिलंय 580 किलोमीटर. मुंबई ते गोवा हे जे डिस्टन्स आहे त्यावेळेस समजा मुंबईहून एक गाडी निघाली आणि इकडून गोव्याहून पण त्याच वेळेस निघाल्या, म्हणजे ह्या ज्या वेळेस निघाल्या त्या एकाच वेळी 9:30 वाजता निघाल्या, तर जी मुंबईची गाडी आहे ती गोव्याच्या गाडीला किती वाजता भेटेल, तो जो भेटण्याचा कालावधी आहे तो आपल्याला याच्यामध्ये काढायचा आहे. तर लक्षात घ्या, पुन्हा आपण एकदा समजून घेऊ व्यवस्थित. आता मुंबई, समजा इथे मुंबई आणि इथून इकडे आहे हा गोवा. आता मुंबई ते गोवा हे अंतर किती दिलेलं आहे, 580 किलोमीटर दिलेलं आहे. आता हे 580 किलोमीटर मुंबईची जी गाडी आहे ती इथून निघाली, गोव्याची जी गाडी आहे इथून निघाली, म्हणजे यांना हे अंतर पूर्ण करायचं आहे. हिला इकडे जायचंय, हिला इकडे जायचंय, म्हणजे दोघींना पण 580 किलोमीटर अंतर पूर्ण करायचंय. लक्षात घ्या, आता जी मुंबईची जी गाडी निघाली तिची स्पीड किती दिलेली आहे, 70 ताशी 70, म्हणजे एका तासाला किती 70, म्हणजे 70च्या स्पीडने जातीये. गोव्याची जी गाडी आहे ती किती स्पीडने जातीये, 75च्या स्पीडने, म्हणजे ही 70च्या स्पीडने आणि ही 75च्या स्पीडने. एक लक्षात घ्या, आता ह्या एकमेकीच्या अपोजिट आहे. आता एक फॉर्म्युल्यानुसार जर म्हटलं तर प्रत्येक वेळी सांगतात बघा, अपोजिट गेले तर प्लस करा आणि एकाच दिशेने गेले तर मायनस करा. हे कशामुळे करायचं, पहिला हा जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर ठेवा. याचं रिझन आहे की ही आणि ही ह्या एकमेकीच्या अपोजिट आहेत, एकमेकीच्या अपोजिट येत आहेत. ही ज्या वेळेस कुठेतरी येणार आणि ही ज्या वेळेस कुठेतरी येणार, जिथे ह्या भेटणार एकमेकीला, म्हणजे त्यांनी काय केलं, हा जो 580 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे ते दोघींनी मिळून पूर्ण केलं, दोघींनी मिळून पूर्ण केलं, म्हणून आपल्याला तिथे प्लस करायचंय. ती कितीचं, 70 प्लस 75, म्हणजे टोटल किती आहे ते 145. म्हणजे ते काय करतायत, हे 70ची स्पीड, ही 75ची स्पीड, अशी 145ची स्पीड एका तासाला आपण पकडू, कारण दोघींनी मिळून काय केलं, 580 पूर्ण केलं, म्हणून दोघींचं मिळून आपण काय करू, 145 किलो, म्हणजे एका तासाला जर 145 किलोमीटर जात असतील दोघी मिळून, तर मग 580 किलोमीटर अंतर पण दोघी मिळूनच पार करतायत, म्हणजे पूर्ण करतायत. तर मग त्या 145 ने जर 580 ला भाग दिला तर त्या 580 किलोमीटर किती तासात जात आहे ते आपल्याला कळून जाईल. लक्षात घ्या, मग आपण काय करू, इथे या 580 ला या 145 ने भाग देऊ. आता इथे भाग कसा द्यायचा लक्षात घ्या, इथे आहे 0, इथे आहे 5, म्हणजे याला 5ची कसोटी मॅच होते. 5ची कसोटी काय सांगतं, समजा शेवटी 0 किंवा 5 असेल तर आपण 5ने त्याला पूर्ण भाग जाऊ शकतो. 5ने याला भाग देऊ आपण, 5 दुने 10, इथे किती उरले 4, 5 नम 45, आता 5 एक 5, पुन्हा 5 एक 5, इथे 3 उरले, 5 आहे 30. 29 ने 116 ला आपण डायरेक्ट भाग जातो. जर आपण 29 चोक जर केले, 9 चोक 36, 4 दुने 8, 9 10 11, म्हणजे 29 चोक किती होतात, 416 होतात. म्हणजे किती तास मिळाले आपल्याला, 4 तास मिळाले. म्हणजे काय की मुंबईची गाडी किंवा गोव्याची गाडी जेव्हा एकमेकींना इथं भेटतील तेव्हा 4 तास पूर्ण झालेले असतील, आणि त्या गाड्या किती वाजता निघालेल्या आहे, 9:30 ला. ही पण 9:30 ला निघाली आणि ही पण 9:30 ला निघाली. जर 9:30 ला निघाल्या आणि 4 तासांनी एकमेकींना भेटल्या तर किती वाजतील, आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे, तर लक्षात घ्या, 9:30 नंतर, 9:30 नंतर किती तास ऍड करायचे, 4 तास, म्हणून 400 लिहू. आता ऍड करायचे 30 जसेच्या तसे येईल, आणि 9 4 किती 13 होतात. 13:30 ही 24 तासी घड्याळ आहे. 13:30 म्हणजे किती असतात, 1:30 वाजतात. म्हणजे आपलं करेक्ट कुठलं आहे, थर्ड नंबरचं आपलं करेक्ट टिकतं. दुपारी 1:30 वाजता त्या काय होईल, एकमेकींना भेटतील, किंवा मग मुंबईची जी गाडी आहे ती गोव्याच्या गाडीला भेटेल. यानंतरचा पण जो इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो आपण लगेच बघू. प्रश्न 15वा आपण बघत आहोत. बघा, 270 मीटर लांबीची एक आगगाडी 120च्या स्पीडने जातीये आणि तिकडून 80च्या स्पीडने दुसरी आगगाडी येते. पहिली आगगाडी दुसऱ्या आगगाडीला 9 सेकंदात पार करतीये, तर मग दुसऱ्या गाडीची लांबी किती. आता याच्यामध्ये 2 ज्या गाड्या आहेत त्याचं उदाहरण आहे. लक्षात घ्या, प्रश्न काय सांगतो, समजा आता ही जी आपली आहे ही पहिली आगगाडी, पहिली रेल्वे, ठीक आहे, ही आपली पहिली रेल्वे आहे, हिला आपण नंबर मध्ये लिहू म्हणजे लगेच समजून जाईल.
ही आपली पहिली रेल्वे आहे, तिची स्पीड किती दिलेली आहे 120, म्हणजे ही 120च्या स्पीडने जातीये, ही जाते आणि तिच्या अपोजिट साइडने एक रेल्वे येते, ती रेल्वे आपण समजा इथे लिहू, ही आपली दुसरी रेल्वे, ही पहिली रेल्वे 120च्या स्पीडने आणि ही दुसरी रेल्वे समोरून येते 80च्या स्पीडने. लक्षात घ्या. आता पुढे काय सांगितलं की ही पहिली रेल्वे ह्या दुसऱ्या रेल्वेला 9 सेकंदात ओलांडते. आता ही पहिली रेल्वे ज्या वेळेस इथून इकडे जाईल, म्हणजे ही पूर्ण इकडे येऊन जाईल, ह्या दुसऱ्या रेल्वेला ह्या पहिल्या रेल्वेने ओलांडलं, म्हणजे काय केलं, हे जेवढं पण अंतर आहे, ह्या लांबी, ही जी लांबी आहे दुसऱ्या रेल्वेची जी लांबी आहे, ती लांबी प्लस तिची स्वतःची पण लांबी तिने काय केलं 9 सेकंद मध्ये पार केलं. पुन्हा एकदा सांगते, लक्षात घ्या. ती ज्या वेळेस ही पहिली रेल्वे दुसऱ्या रेल्वेला ज्या वेळेस ओलांडेल त्यावेळेस ती काय करेल, हिची जी लांबी आहे म्हणजे कोणती, जी दुसऱ्या रेल्वेची जी लांबी आहे प्लस ती स्वतःची पण तर लांबी ओलांडेल, म्हणजे तिची पहिली रेल्वेची लांबी, अशा दोन्ही मिळून पण 9 सेकंद मध्ये पार केलेले आहे. मग आपण काय करू, 9 सेकंद मध्ये किती पार केलं ते आपण मीटर मध्ये काढून घेऊ, म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्याच्यातून आपण जी पहिली रेल्वेचं डिस्टन्स आहे ते मायनस करून घेऊ, म्हणजे दुसऱ्या रेल्वेची लांबी किती ती मिळून जाईल. एकदम सोपं आहे, लक्षात घ्या. आता 9 सेकंद मध्ये किती ते काढून घेऊ. मग आता ती 3600 सेकंदाला किती जाते, म्हणजे तासी किती आहे तिचा सध्या वेग, एका तासाला किती आहे. आता पहिल्या रेल्वेचा 120 आहे, दुसऱ्या रेल्वेचा 80 आहे. आपण याची टोटल करायची. का टोटल करायची, टोटल किती येणार 200 येणार. आता लक्षात घ्या 200 का केली आपण टोटल, कारण की ती ज्या वेळेस या दुसऱ्या रेल्वेला ओलांडेल म्हणजे तिची जी स्पीड आहे ती त्याच्यामध्ये ऍड होऊन जाईल, म्हणून आपण काय केलं त्याला 200 केलं. पण हे 200 किलोमीटर मध्ये आहे, आपल्याला त्याला मीटर मध्ये घ्यायचं, म्हणून आपण याच्यावर 3 शून्य टेकून देऊ. बस एकदम सोपं आहे. आता याला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. क्रॉस मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीत बघा, इथे 9 गुणिले हे येईल इथे 2 लाख, 2 लाखच आहे ना आपले, 2 लाख भागिले किती 3600. आता सोप्या पद्धतीत आपण जसं प्रत्येक वेळेस भाग देतो तसं भाग देऊ. 2 शून्याला 2 शून्य इथे कट होऊन जातील, इथे 9 चोक 36 आणि 4 ने 20 ला भाग जातो, 4 पंचे 20. किती उत्तर मिळालं आपल्याला इथे 500 आलं बघा. आता हे जे 500 आलं ते इथलं उत्तर मिळालं आपल्याला 500, म्हणजे 9 सेकंद मध्ये 500 पार करते. पहिले सांगितलं होतं 9 सेकंद मध्ये 500 पार करते, पण कुठलं, पहिली रेल्वे आणि दुसरी दोघींचं मिळून 500. मग आपल्याला जर ऑलरेडी पहिल्या रेल्वेचं माहितीये, पहिल्या रेल्वेचं किती दिलंय त्यांनी 270 दिलंय, मग आपलं उत्तर किती मिळालं 500 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्यातून पहिल्या रेल्वेचं मायनस करून टाकू. पहिल्या रेल्वेचं जर मायनस केलं तर किती राहील 230 येईल. मग म्हणजे जर पहिल्या रेल्वेचं जर किती आहे 270 आहे, तर दुसऱ्या रेल्वेचं किती येईल 230 येईल. बघा पुढचा प्रश्न आपण आता सुरू केला, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक रेल्वे ती एका दिशेने जाते आणि सेम त्याच दिशेने एक माणूस पण जातोय. तो माणूस जातोय 3 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला 3 किलोमीटरची स्पीड आहे आणि रेल्वेची स्पीड आहे एका तासाला 63 किलोमीटरची. मग ती रेल्वे त्या माणसाला किती सेकंदात क्रॉस करेल ते आपल्याला काढायचे. आता समजून घेऊ, आपण स्ट्रक्चरने पण समजून घेऊ. समजा ही रेल्वे, हिची स्पीड किती दिली आहे 63 ची आहे. आता हा माणूस इथे आहे, हा जो माणूस आहे त्या माणसाला क्रॉस करायचे, पार करायचे, म्हणजे काय, ती पूर्णतः इकडे जाईल, ह्या माणसाला क्रॉस करून इकडे जाईल, म्हणजे पूर्णपणे क्रॉस करेल. पण रेल्वेने जेव्हा ह्या माणसाला क्रॉस केलं तर रेल्वेचं डिस्टन्स किती आहे 500. थोडक्यात जर बघितलं ना, रेल्वेने स्वतःलाच क्रॉस केलं. म्हणजे एक लक्षात येईल की जेव्हा रेल्वे एखाद्या व्यक्तीला क्रॉस करते तर ती स्वतःलाच क्रॉस करते, स्वतःलाच पार करते, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. परंतु हा माणूस इथे असा थांबलेला नाहीये, तो चालतोय, कंटिन्युअस चालतोय, बरोबर आहे. तो चालतोय आणि तिची पण स्पीड काय दिली आहे 3 किलोमीटरची दिली आहे. मग जर तो 3 किलोमीटरच्या 3च्या स्पीडने चालतोय तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, ह्या रेल्वेच्या स्पीड मधून हे 3 मायनस करावे लागतील, हे लक्षात घ्या. आणि मायनस का, तर दोन्ही पण एकाच दिशेने जात आहेत म्हणून सुद्धा आपण मायनस केलं. मग किती आलं, मग ती 3600 ला रेल्वेची स्पीड काय राहील 3600 सेकंदाला 60 ची स्पीड राहील. 60 ची स्पीड म्हणजे किती 60,000 मीटर.
कारण आपण 60 किलोमीटरला कन्वर्ट केलं. 63 ची आपली मेन स्पीड होती. हा माणूसला क्रॉस करतोय पण तो थांबणारा माणूस नाहीये, चालणारा माणूस आहे, म्हणून त्याच्यातून 3 मायनस केले, म्हणून 3600 ला आपण काय केलं, 60,000 मीटर केलं, सेकंड मीटर मध्ये कन्वर्ट केलं. मग आपल्याला इथे काय करायचंय, जी रेल्वेची लांबी आहे 500 मीटर ती त्या व्यक्तीला ओलांडलं म्हणजे तिने स्वतःला ओलांडलं म्हणजे 500 मीटर किती सेकंदात ओलांडलं ते काढायचे, म्हणजे आपल्याला इथे उत्तर आपलं मिळून जाईल. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 3600 गुणिले 500 भागिले मध्ये हे येऊन जाईल आपले 60,000. आता काय करू, शून्याला शून्य कट करून टाकू. 1 2 3 4 4 शून्य, इकडे पण हे 4 शून्य कट होतील. बघा 6 6 36, 6 पंचे 30, म्हणजे किती सेकंद आले, 30 सेकंद आले. म्हणजे ही रेल्वे ह्या चालत्या माणसाला ज्या वेळेस ओलांडेल तर किती, 30 सेकंद मध्ये ओलांडेल. आपलं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे. याच्या नंतरचा प्रश्न पण आपण लगेच बघू. प्रश्न 17वा आपण आता बघत आहोत. बघा आता 2 गाड्यांच्या रिलेटेड प्रश्न आहे. पहिल्या गाडीची लांबी दिलेली आहे 137 मीटर, दुसऱ्या गाडीची लांबी दिलेली आहे 163 मीटर. आता त्या दोन्ही पण गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत आहेत. म्हणजे ही गाडी जर इकडून आहे तर ती गाडी तिकडून आहे. मग ही 137 मीटर आहे, ती 163 मीटर आहे. एका गाडीची स्पीड 18 किलोमीटर आहे तर दुसऱ्या गाडीची स्पीड 22 ची आहे. तर त्या गाड्या एकमेकींना ज्या वेळेस अशा पद्धतीत जातील म्हणजे क्रॉस करतील तर त्या किती वेळात करतील, बस तेच आपल्याला काढायचं आहे. चला आपण आता सॉल्व्ह करू. पुन्हा एकदा स्ट्रक्चर नुसार समजून सांगते. समजा ही एक गाडी आहे, ती आहे 137 मीटर आणि आणखी दुसरी गाडी आहे, ती गाडीची काय सांगितलेली आहे 163 मीटर. मग ज्या वेळेस ही गाडी इकडे येईल आणि ही गाडी इकडे येईल म्हणजे ह्या समोरासमोर येऊन अशा इकडे जाईल आणि ही इकडे जाईल, म्हणजे या पद्धतीत अशा ज्या वेळेस पोझिशन होईल त्यावेळेस ती किती वेळामध्ये होईल, बस तेवढं काढायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, समजा जर ही गाडी 137 ची आहे, ही गाडी 163 ची आहे, ज्या वेळेस त्या अशा क्रॉस करतील पण क्रॉसच्या अगोदर त्या एकमेकांच्या समोर येतील, एकमेकांच्या ज्या वेळेस समोर येतील म्हणजे दोन्ही पण जे मीटर आहे ते एक होईल. बरोबर आहे. एक म्हणजे किती, हा 137 प्लस हा 163 म्हणजे टोटल किती होत आहेत ते 300 मीटर. म्हणजे ते जे 300 मीटर अंतर आहे ते किती वेळात ओलांडेल ते आपल्याला काढायचं आहे. हे लक्षात घ्या. का, कारण ते जेव्हा क्रॉस करतील तेव्हा दोन्ही मीटर सुद्धा क्रॉस करणार ना, मग दोन्ही आपल्याला एक करावं लागेल. आता जर मीटर त्यांचं डिस्टन्स जर आपण एक केलं तर आपल्याला त्याचं जी स्पीड आहे ती सुद्धा एक करावं लागेल, कारण दोन्हींचं समोरासमोर येतील. समजा पहिली 18 ची आहे, दुसरी 22 ची येतील तर ती सुद्धा आपल्याला एक करावं लागेल. 18 आणि 22 किती होतात, 40 होतात. म्हणजे ती जी स्पीड आहे ती कितीची असेल, स्पीड ती असेल 40 ची. मग 40 हे काय झालं, किलोमीटर झालं. मग मीटर मध्ये करायचं तर बस त्याच्यावर 3 शून्य टेकून द्यायचे म्हणजे 40,000 मीटर झाले. ते किती सेकंदाला, एका तासाला जातीये म्हणजे 3600 सेकंदाला जातीये. तर आपल्याला काय फाइंड करायचंय, 300 ला किती. पुन्हा एकदा समजून सांगते, जास्त कन्फ्युज नका हो. आता ह्या रेल्वे बस या पोझिशन मध्ये, समजा ह्या ज्या रेल्वे ते या पोझिशन मध्ये जातील, किती वेळात जातील ते काढायचे. पण ह्या पोझिशन मध्ये जेव्हा जातील त्या अगोदर ते एकमेकांच्या समोर तर एक वेळेस येतील. समोर आल्या म्हणजे त्यांचं दोघींचं पण जे अंतर आहे ते एक होईल आणि दोघींची जी स्पीड आहे ती पण एक होईल. बरोबर. मग आपण काय केलं, ते 300 मीटर आपल्याला काढायचे किती सेकंड मध्ये ते फाइंड करू आणि इथं काय केलं, 40,000ला किती सेकंदात, 3600 सेकंदात जाते. आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. कशा पद्धतीत, इथे येईल हा 300 गुणिले 3600 आणि भागिले मध्ये हा येईल इथे 40,000. आता 4 शून्य आहे, 4 शून्यला 4 शून्य इथे कट होऊन जातील. बरोबर. आता 4 9 36 आणि 9 त्रिक 27. आपल्याला इथं उत्तर कशामध्ये, सेकंड मध्ये मिळालं. म्हणजे त्या एकमेकींना म्हणजे परस्परांना ज्या वेळेस ओलांडेल त्यावेळेस किती वेळात, तर 27 सेकंड मध्ये त्या काय करतील, एकमेकीला तिथे ओलांडतील. आता याच्या नंतरचा प्रश्न पण लगेच बघू. आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काय शोधायचं आहे की रेल्वेची गती एका सेकंदाला किती मीटर आहे, म्हणजे मीटर पर सेकंद किती, हे लक्षात घ्या. आता इन्फॉर्मेशन काय दिलेली आपल्याला की एक 150 मीटर लांबीची रेल्वे
450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 20 सेकंदात पार करतीये, तर त्या आगगाडीची गती मीटर पर सेकंड किती आहे? समजा आता ही रेल्वे, त्या रेल्वेची लांबी आहे 150 मीटर आणि हा आहे आपला प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म आहे 450 मीटर. मग रेल्वे ज्या वेळेस ह्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करेल, म्हणजे ती पूर्णतः इकडे जाईल, इकडचा तर काही विषयच नाही, म्हणजे हा कट होऊन जाईल. म्हणजे ही रेल्वे ज्यावेळेस तिकडे जाईल, मग तिचं स्वतःचं पण अंतर ती काय करेल, ओलांडेल. म्हणजे स्वतःचं प्लस या प्लॅटफॉर्मचं किती सेकंड मध्ये जातीये ती? 20 सेकंड मध्ये. लक्षात आलं? स्वतःचं प्लस प्लॅटफॉर्मचं 20 सेकंड मध्ये जातीये. मग ह्या दोघांची ऍडिशन किती होईल? म्हणजे 20 सेकंद ती 150 प्लस 450 600. म्हणजे 20 सेकंदात ती 600 मीटर जातीये. कशी जातीये? स्वतःची पण लांबी प्लस प्लॅटफॉर्मची पण लांबी 20 सेकंड मध्ये जातीये. तर ती एका सेकंदाला किती जाईल? बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 600 गुणिला 1 भागीला 20. आता एकचा काही विषय नाही, 600 1 600 होऊन जातं. शून्याला शून्य कट, 2 ने 6 ला भाग दिला, 2×6 किती आले? 30. मग काय आलं? 30 काय आलं आपलं इथे? 30 काय आलेलं आहे? मीटर मध्ये आलं. म्हणजे एका सेकंदाला ती 30 मीटर जाते. म्हणजे करेक्ट काय आलं आपलं? 30 आलेलं आहे. आता याच्यानंतरचं पण आपण लगेच बघू. बघा, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न खूप सोपा आहे. जरी आपल्याला खूप मोठा प्रश्न दिसत असेल, पण खूप सोपा प्रश्न आहे. समजून घ्या की हा प्रश्न काय सांगतोय. समजा एक प्लॅटफॉर्म आहे. हा प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, हा इथे एक प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर एक माणूस उभा आहे. लक्षात घ्या. आणि इकडून एक रेल्वे येते. त्या रेल्वेला काय करायचंय? त्या माणसाला क्रॉस करायचंय. ही रेल्वे ह्या माणसाला क्रॉस करते, म्हणजे काय होतं? इकडे जाते. क्रॉस करते म्हणजे पलीकडे जाते. आणि सेम त्याच वेळेस आणखी एक रेल्वे इकडून येते आणि ती पण त्या माणसाला क्रॉस करून इकडे जाते. लक्षात घ्या. आता ही जी पहिली रेल्वे आहे आणि ही आहे आपली दुसरी रेल्वे. ही जेव्हा इथून इकडे जाईल आणि ही इथून इकडे जाईल, तर हिला लागणारा जो वेळ असेल, आणि हिला लागणारा जो वेळ आहे, यातील फरक किती, तो आपल्याला काढायचा आहे. हे लक्षात घ्या. चला, कशा पद्धतीत काढायचा तो लक्षात घेऊ आपण. पहिले तर ना खूप सोपं आहे. असं समजायचं, याला 2 प्रश्नामध्ये डिवाइड करा. पहिलं आपण काय करू? पहिलं जे रेल्वे आहे तिचा आपण वेळ काढून घेऊ, नंतर दुसऱ्या रेल्वेनुसार वेळ काढून घेऊ आणि दोघाला मायनस करू, म्हणजे आपल्याला जो फरक आहे तो मिळून जाईल. कशा पद्धतीत? आता पहिल्या रेल्वेचा 200 मीटर लांबीची एक रेल्वे आहे. तिची स्पीड किती आहे? ताशी 48 किलोमीटर. म्हणजे एका तासाला ती 48 किलोमीटर जातीये. म्हणजे ती 3600 सेकंदाला किती जातीये? 48 किलोमीटर. म्हणजे किती? 48,000 मीटर जातीये. आता मी पुन्हा तेच सांगते. पहिले पण सांगितलं की 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. तर 48 किलोमीटरला आपण पुन्हा मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतला आणि दुसऱ्या उदाहरणात पण तसंच करायचंय. आता 3600 सेकंदाला ती 48,000 मीटर जातीये. तर आपल्याला काय करायचंय? ती जी रेल्वे आहे त्या उभ्या असणाऱ्या माणसाला किती सेकंदात ओलांडेल ते काढायचे, किंवा किती वेळात ओलांडेल ते काढायचे. म्हणजे तिची स्वतःची जेवढी लांबी आहे तीच आपल्याला काढावं लागेल. मग पहिल्या रेल्वेची लांबी किती आहे? 200. मग आपण काय करू? इथे लिहू की 200 मीटर ती किती वेळामध्ये ओलांडेल आणि बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकू. बघा, आता लक्षात घ्या कशा पद्धतीत. इथे येईल हे 3600 गुणिले 200 भागिले मध्ये आपलं येऊन जाईल इथे 48,000. आता हे 3 शून्याला हे 3 शून्य कट होऊन जातील आणि इथे भाग कसा द्यायचा बघा. बे एक बे, बे दुने 4, बे चोक 8. आता इथे 24 आले, इथे 36 आले. आता 24 आणि 36 12च्या पाड्यामध्ये येतात, म्हणून आपण 12 ने भाग देऊ. 12 दुने 24, 12 त्रिक 36. किती राहिले इथे? हा 3. हा उरलेला शून्य याच्यावर देऊन टाकू. हा 2 इथे देऊन टाकू. 2 ने 30 ला जर भाग दिला तर किती येतं? 15 येतं. 15 दुने 30, म्हणून सरळ 15 लिहिले. म्हणजे आपल्याला कळेल की जी पहिली रेल्वे आहे ती जेव्हा ह्या माणसाला ओलांडते त्यावेळेस 15 सेकंड लागतात. सेम आपण काय करू? दुसऱ्या रेल्वेची पण काढून घेऊ. सेम आपल्याला काय करावं लागेल? समजा आता पहिले 3600 सेकंद मध्ये किती जात होती?
48 जात होती, तर दुसरी रेल्वे 3600 सेकंदाला किती जातीये? 60 किलोमीटर, म्हणजे किती? 60,000 मीटर जात आहे. मग आता दुसरी रेल्वेची लांबी किती आहे? 150 मीटर. मग आपल्याला काय करावं लागेल? 150 मीटरला किती जातीये? बस क्रॉस का करावं लागेल 150? कारण की ती स्वतःची लांबी तर पलीकडे जातीये ना, कारण त्या व्यक्तीला काही लांबी नाहीये. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम त्याच पद्धतीत बघा, इथे 3600 गुणिले हा येईल इथे 150, भागिले मध्ये येईल हा 60,000, हा येऊन जाईल इथे 60,000. बघा आता 4 शून्याला इथे 3 आहेत म्हणून 3 शून्य इथे आपण कट करून टाकू. आता इथे 6 ने 36 ला भाग देऊन टाकू. 6 1 6, 6 6 36. आता पुढे काय येईल बघा, इथे हा 6, हा जो 6 आहे तो लिहून टाकू. 6 6 36. नाही, इथे काय करू, हा 6 आणि 15 याचा गुणाकार करून टाकू. 15 6 किती? 90. आणि भागिले मध्ये हा 1 आणि 0 म्हणजे 10. लक्षात आलं ना? हे 15 सेकंड 90, भागिले मध्ये हे 10. आता 10 आणि 90 ला भाग दिला म्हणजे किती येईल? 9 येईल. आता दुसऱ्या रेल्वेला त्या माणसाला ओलांडायला किती लागले? 9 सेकंड लागले. पहिलीला किती लागले? 15 सेकंड लागले. आपल्याला काय विचारलं? वेळेत कितीचा फरक आहे, पार करायला लागणाऱ्या वेळेत कितीचा फरक आहे त्या माणसाला, बरोबर आहे? मग पहिलीला 15 सेकंद, दुसरीला 9 सेकंद, म्हणून 15 - 9 जर केले तर किती येतात? 6 सेकंद येतात. म्हणजे दोन्ही वेळेतील फरक कितीचा आहे? 6 सेकंदचा फरक आहे. खूप सोपा प्रश्न होता, व्यवस्थित समजून घ्या, प्रॅक्टिस करा, आणि तुम्ही याच्यावर जेव्हा प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्हाला ते अजून सोपं वाटायला लागेल.